अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या, परंतु अनेक शहरांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे. कसा आळा घालणार तुमच्या? नाही बघा, माझ्या अजेंड्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सर्वात महत्त्वाचा विषय जो माझ्या डोळ्यासमोर मी ठेवला आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे कमिशनरेट्स आहेत, म्हणजे जेवढी मोठी शहरं आहेत, ह्या शहरांमध्ये जो अंमली पदार्थांचा वापर केला जातोय, ड्रग्सचं सेवन जे केलं जातंय, त्या ड्रग्सचं सेवन करण्यापासून तरुणांना वाचवायचं आहे. ड्रग्सचं डिस्ट्रीब्युशन करणारे जे पेडलर्स आहेत किंवा हे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ह्याचे धागेदोरे जोडलेले आहेत, तर त्यांना जास्तीत जास्त कर्टेल कसं करता येईल, ते कसं थांबवता येईल, माझा तरुण हा ड्रग्सच्या आहारी नाही गेला पाहिजे, ह्यासाठी जनजागृती कशी करता येईल. जेव्हा मी पोलीस स्टेशनला पनवेल पोलीस स्टेशनला जेव्हा मी सरप्राईज व्हिजिट केली होती, त्यावर देखील माझ्या सूचना ह्याच होत्या. आणि ही तर अजून सुरुवात आहे. अजूनपर्यंत येत्या 8 तारखेला मी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारा म्हणजे पोलीस प्रशासनाचा मी आढावा घेणार आहे. तसं नागपूर असेल, त्यानंतर नाशिक असेल, मीरा रोड असेल, ठाणे असेल, अशा सगळ्या नवी मुंबईपासून सगळ्या कमिशनरेटचा मी स्वतः त्या मुख्यालयामध्ये जाऊन मी आढावा घेणार आहे. आणि प्रत्येक पोलीस प्रशासनाला ड्रग्सच्या बाबतीमध्ये कडक कारवाई करण्याचे निर्देश हे मी यावर देखील दिलेले आहेत. आणि ह्यापुढे मी स्वतः ग्राउंडवरती उतरून याच्यावरती मी कारवाई करायला लावणार आहे. मराठी तरुणाला मारहाण झालेली आहे? नाही, या बाबतीमध्ये मी अजूनपर्यंत सगळी माहिती घेतलेली नाही, परंतु अशा पद्धतीने जर का जे व्हिडिओमध्ये दिसतं देखील आहे, मी देखील तो व्हिडिओ पाहिलेला आहे, त्या सर्व संबंधित नागरिकांवरती कायदेशीर कारवाई 100% झाली पाहिजे. आणि त्या बाबतीतच्या सूचना मी तिथल्या पोलीस प्रशासनाला देखील आम्ही करणार आहोतच. परंतु महाराष्ट्रामध्ये आपण वावरत असताना, महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या नोकरी धंद्याच्या निमित्ताने जरी आलेलो असताना आपण याची जाणीव ठेवली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मराठी ह्यालाच प्राधान्य दिलं पाहिजे. किंबहुना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा हा प्राप्त करून दिलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये याला प्राधान्य दिलंच पाहिजे. याबद्दल कुठल्याही बाबतीमध्ये हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. नाही, रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या बाबतीमध्ये मी या अगोदरच माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. सन्माननीय उदयजी सामंत हे माझ्यापेक्षा सिनियर आहेत, माझ्याकरता ते मोठे भाऊ म्हणून आहेत. आणि आमच्या दोघांमध्ये कुठलाही वाद नाही. पदांवरनं तर आमच्या दोघांमध्ये आजपर्यंत कधी रस्सीखेच झालेली देखील नाही. आणि म्हणून मी उघडपणे सांगितलं आहे की रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे उदयजी सामंत यांनी घ्यावं किंवा पक्षाने त्यांना प्राधान्य द्यावं. आणि नक्कीच आम्ही दोघं मिळून आमच्या जिल्ह्याचा विकास आणि आमच्या जिल्ह्याला अजून 4 पावलं कसं पुढे घेऊन जाता येईल, माझ्या राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून आणि त्यांच्या उद्योगमंत्री पदाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला न्याय देत असताना रत्नागिरी जिल्ह्याला कसा न्याय देता येईल ह्याकडे आमचं लक्ष जास्त असेल. त्या पदाला आम्ही जास्त महत्त्व देत नाही, परंतु त्या पदाला न्याय द्यायचं काम दोघे मिळून एकत्र करू. नाही, मला वाटतं आता महाराष्ट्रामध्ये एकंदरीत वातावरण बघता आता विधिमंडळाच्या विरोधी बाकांवरती देखील आता मुश्किलने 40 ते 85 संख्या आता राहिलेली आहे. आणि ही संख्या आता हळूहळू आपल्या 20पर्यंत येताना देखील दिसेल. कदाचित काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट देखील महायुतीमध्ये सामील होऊ शकतात. लवकर मला वाटतं अनेक बैठका अजितदादांच्या आणि शरद पवार साहेबांच्या बैठका देखील झालेल्या आहेत. मागील देखील आपण वृत्त मी आपल्याच माध्यमातून पाहिली होती की दिल्ली या ठिकाणी त्यांच्या बैठका देखील झाल्या होत्या. आणि म्हणून मला वाटतं ते सर्व आमदार, त्यानंतर महाविकास आघाडीमधले अनेक पराभूत जे उमेदवार होते ते देखील महायुतीमध्ये येऊ पाहत आहेत. कारण त्यांच्या देखील लक्षात आलेलं आहे पुढचे जवळपास 15 ते 20 वर्ष आता महाराष्ट्रामधनं महायुती काही हलत नाही, महायुतीची सत्ता ही कायम राहणार आहे. आणि म्हणून इतकं मोठं मताधिक्य मिळाल्याच्या नंतर नक्कीच महाराष्ट्रामधील प्रत्येक पराभूत आमदार हे आता महायुतीसोबत जोडायचे प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून मला वाटतं राजनजी साहेब जर का महायुतीमध्ये येत असतील तर नक्कीच त्यांचं स्वागत असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.